आज दिनांक 14 जुलै रोजी जिल्हा परिषद शाळा सावरगाम तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी पालक मेळावा निमित्ताने पालकांची व ग्रामस्थांची मीटिंग घेण्यात आली। त्यावेळी विषय मांडण्यात आले की शाळेमध्ये शिक्षक पुरेपूर नसल्याने पालक इयत्ता 5वी ते 8वी 9वीचे दाखले घेऊन जात आहे, परंतु असे घडत राहिले तर शाळा बंद पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे फक्त यामध्ये गरिबाच्या म्हणजे एससी एसटी वर्गाच्या मुलांचे नुकसान होणार आहे। याचे जबाबदार कोण आहे याकरिता या बातमीच्या माध्यमातून आम्ही सर्व पालक व ग्रामस्थ विनंती करतो की लवकरात लवकर शिक्षक भरती सावरगाम शाळेत करावी व शिक्षणापासून कोणी वंचित राहणार नाही आणि गरिबांच्या मुलांचे नुकसान होणार नाही, अशी आम्ही शासनाकडे मागणी करीत आहे। यामध्ये तहसीलदार साहेब, शिक्षण अधिकारी साहेब, बीडीओ मॅडम आणि शिक्षण संस्था यांनी या सावरगाम तालुका निफाड जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्यावे व शिक्षक उपलब्ध करून द्यावे ही विनंती, अन्यथा एससी एसटी हया समाजाच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे। तेव्हा लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी। त्यानंतर चौगुले सर यांनी सांगितले की आम्ही शिक्षक मागणी केली आहे असे सांगून पालक मेळावा कार्यक्रम समाप्त झाला। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुख्याध्यापक चौगुले सर, पवार सर, शिक्षक कमिटीचे अध्यक्ष अजित कुशारे, उपसरपंच अनिल कुशारे, सुनील कुशारे, पवन कुशारे, शंकर कुशारे, खंडू सोलसे फकीरा, शिरसाट सुवर्णा सोलसे, सुनीता पिंपले आदि मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। पोलीस फास्ट न्यूज प्रतिनिधी प्रकाश सोलसे, पिंपलगाव बसवसंत। सर, आता आमच्याकडे आपल्या गावातून काही समस्या आल्या होत्या, त्यासाठी आपल्याकडे आलेलो आहे। आज दिनांक 14 तारीख। हां, आज तुमचा पालक मेळावा झालेला आहे। हो, एवढंच हां, झालेला आहे, मीटिंग झालेली। हो, इथं ग्रामस्थ बसलेले, इथं सर्व म्हणजे काही विद्यार्थ्यांचे पालक आहे, तर इथं दाखले देण्यासाठी आलेले। नेमकी दाखले देण्याचे काय कारण मग तुमच्याकडे? सर, आपल्याकडे ना पहिली ते 10वीचे वर्ग आहेत आणि कार्यरत शिक्षक फक्त 5 आहेत। त्याच्यात एक सेवानिवृत्त शिक्षक आहे, म्हणजे ओरिजिनल तरी 4 शिक्षक आहेत। अच्छा। आणि मुख्याध्यापक धरून 5 आहेत। एकूण पटसंख्या किती आहे? आपल्याला अजून 5 शिक्षकांची आवश्यकता आहे। एकूण पटसंख्या 200 या मिनिटात 254 आहे टोटल पहिली ते 10वी। अच्छा, ही आपली पूर्ण प्राथमिक शाळा आहे, बरोबर? हो, जिल्हा परिषद शासनाची जिल्हा परिषद, बरोबर? तर मग या शाळेसाठीचे शिक्षक कम से कम पुरेपूर पाहिजेत। हो, पाहिजे तुमच्या इथून, बरोबर? आणि मुलांची त्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थित भेटत नाही मुलांना। जर शिक्षक कमी असले तर मुलांना शिक्षण व्यवस्थित भेटत नाही, बरोबर, असं पालकांचं म्हणणं आहे। हो, तर तुम्ही काही मागणी केली होती का शिक्षकांची? आम्ही डिसेंबर जानेवारीपासून पंचायत समितीने निफाडला पण लेटर दिले। अच्छा। स्वतः पालकांनी असा अर्ज दिले होते ग्रामपंचायतीमधून आणि जर एप्रिलपर्यंत शिक्षक मिळाले नाही तर तुमच्या परवानगीने आम्हाला दाखला काढण्याची परवानगी तुमच्याकडून मिळाली। अच्छा। एवढं गट शिक्षण अधिकारी साळी साहेब यांना निवेदन दिलेलं होतं। अच्छा। एप्रिलपर्यंत वाट बघितली, पण एप्रिलपर्यंत शिक्षक न आल्यामुळे शेवटी आम्ही 15 जूनपर्यंत वाट बघितली। ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचं शिष्टमंडळ हे आम्हाला बळजबरीने आम्हाला सीओ साहेबांकडे नेलं। अच्छा। की तुम्हाला यावंच लागेल, शिक्षक नाही ना, आम्ही सगळे विद्यार्थी काढून घेऊन आणि शाळेला कुलूप ठोकून दिलं। अच्छा। म्हणून नाही असतं मला जिल्हा परिषद सीओंकडे जावं लागलं। सीओंना पण निवेदन दिलं, शिक्षण अधिकारी साल मेटी मॅडम यांना पण निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये पण असं होतं, जर शिक्षक आम्हाला मिळत नसेल तर तुमच्या परवानगीने आम्हाला विद्यार्थी काढून घेण्याची परवानगी मिळावी म्हणून दाखला। परवानगी दिली का तुम्ही? परवानगी दिली नाही, त्यांनी हमी दिली की 4 शिक्षक आम्ही काही करून देऊ। नाही, तुम्ही आता बोलले की परवानगी द्यावी, बरोबर? परवानगी द्यावी, त्यांनी लेखी परवानगी दिली? परवानगी नाही दिली, ते मला दाखले देऊ नका, आम्ही शिक्षक देऊ। ओके, मग तुम्ही ते बोलले पण दाखले देऊ नका, मग तुम्ही दाखले कसे करता? दाखले देऊन जाईल पालकांचं तीव्र हे 30 जून पर्यंत आम्ही काही दाखला दिला नाही। आपण चर्चा करणार आहे। 30 जून पर्यंत दाखला दिला नाही, पण मग वरच्या वर्गाला शिक्षकच नसल्यामुळे पालक अतिशय रागात यायचे, द्वेषाने बोलायचे। अच्छा। किंवा तुम्ही